मुंडलिक वर्जर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. त्या वहाल्या गतिमंता आत पावणू तुम्ही पंडुसुता शस्त्रधरा समजता माझी श्राम तुम्ही. ओवी क्रमांक 251 सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 विभूती योग. आज आपल्या प्रवचनाच्या सेवेसाठी आपण ही ओवी नेमलेली आहे. तर माऊली महाविष्णू श्री ज्ञानोबाराज आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये श्री रामचंद्रांचे जो रामायणाचा उल्लेख आहे तो या ठिकाणी करत आहे. तो कशा प्रकारे आहे तर भगवंत कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला ज्ञान देताना अर्जुनाला त्याचा जो झालेला मोह आहे तो कमी व्हावा यासाठी त्याचं सांत्वनपर करत असताना भगवद्गीता सांगत असतात. आणि त्या भगवद्गीतेमध्ये विभूती योगामध्ये अध्याय क्रमांक 10 या ठिकाणी 31व्या श्लोकामध्ये एक रामचंद्रांचा उल्लेख करतात. तो अशा प्रकारचा आहे की पवन पवतामस्मी राम शस्त्रभूताम्रं दशानामकरश्चास्मी श्रुतासामस्मी जान्हवी. यामध्ये रामचंद्रांचा उल्लेख करतात की भगवंत असं म्हणतात की समस्त विश्वामध्ये ज्या ठिकाणी श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व म्हणजे मी आहे. तर ज्या ठिकाणी आपलं सैन्य असतं त्या सैनिकांमध्ये जो त्यांचा सेनानायक असतो तो सेनानायक म्हणजे मी आहे. समस्त ऋतू असतील, समस्त मानव असतील, समस्त राक्षस असतील, यामध्ये श्रेष्ठत्व कोणतं आहे तर मी आहे अशा प्रकारे भगवंत सांगतात. यामध्ये भगवंत जेव्हा कृष्ण अवतारात अर्जुनाशी भगवद्गीता सांगतात तेव्हा त्याला अमाप अशा प्रकारचं ज्ञान सांगतात. अमाप अशा प्रकारची त्याला तत्व अशी सांगतात की जी तत्व मानवी मूल्यांच्या पलीकडची आहेत. भगवंतांनी अर्जुनाचा मोह प्रथमतः नष्ट करण्याचा प्रयत्न केला की ज्या प्रकारे क्षत्रिय हा आपला गुण जो सोडून त्याच्याकडे दयाळत्व येईल तर या सृष्टीची गती खुंटेल किंवा ह्या सृष्टीचे नियम सगळे बदलतील अशा प्रकारची भीती मनामध्ये होती भगवंतांच्या. का तर क्षत्रिय अर्जुन जर त्याच्या मनामध्ये कारुण्य आलं, त्याच्या मनामध्ये दयाळुत्व आलं तर युद्ध कोण करणार. आणि क्षत्रिय हे पूर्णपणे आपल्याला आपल्या मागचं सर्व काही विसरून आपल्या डोक्यामध्ये फक्त युद्ध करणे आहे हेच क्षत्रियाच्या मनात असावे लागते. तरच युद्ध होईल आणि तरच या संसाराची घडी व्यवस्थितपणे बसू शकेल. मग असं सांगत असताना भगवद्गीता या रूपाने अर्जुनाला भगवंतांनी बोध केला. त्या भगवद्गीतेविषयी मला खूप चांगल्या प्रकारे किंवा मला खूप चांगल्या पद्धतीने सांगावयास आवडेल की भगवद्गीता ही जरी अर्जुनाला सांगितली असली तरी सुद्धा त्याची मूल्ये जी आहेत, त्याचे काही ज्ञान आहे ते सर्व जगाला अंगीकारण्यासाठी ज्ञानोबारायाने आपल्याला सांगितले. अशा प्रकारचं ते ज्ञान आहे. जरी ते अर्जुनाला सांगितलं असलं तरी सुद्धा त्याचा फायदा आपण आपल्या जीवनात करून घेतला पाहिजे. अभेद अशा प्रकारचं ज्ञान त्यामध्ये आहे. एखाद्या जीवाला जगण्यास चांगल्या प्रकारे प्रवृत्त करणारं असं ते ज्ञान आहे. दुःखातून बाहेर होण्यासाठी ज्या आपल्याला गरजा आहेत त्या गरजा म्हणजे भगवद्गीता आहेत. अर्जुना तू आपल्या स्वकीयांना मारतोस हे मान्य आहे. तू आपल्या भाऊबंधावरशी आक्रमण करतो हे मान्य आहे. परंतु ही अशा प्रकारचे जीव आहेत, आपण सगळे अशा प्रकारचे जीव आहोत की जे अमर आहोत. आत्मा हा अविनाशी आहे.
अशा प्रकारे भगवंत म्हणतात. त्यामध्ये भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये बोलतच असताना भगवंत असं म्हणतात की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देहि नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकं नैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. अशा प्रकारचे ज्ञान आहे. म्हणजे काय हो की आत्मा हा कधीच मरत नाही. ज्याप्रमाणे आपण आपले वस्त्र जे आहेत ते आपल्या प्रत्येक दिवशी बदलत असतो, त्याप्रमाणे आत्मा हा शरीर बदलत असतो. म्हणजे तो अविनाशी आहे, अमर आहे. तो वाऱ्याने वाळू शकत नाही, पाण्याने भिजू शकत नाही, अग्नीने जळू शकत नाही. अशा प्रकारचा तो अविनाशी आत्मा आहे. मग अशा प्रकारचे ज्ञान हे भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणून भगवद्गीता आपण आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे. मग मराठी माणसांसाठी, या समूळ मराठी माणसासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी ती भगवद्गीता जी की संस्कृत मध्ये होती ती मराठीमध्ये आणली. संस्कृत आपल्या मराठी माणसांना, मराठी लोकांना न कळणारे आहे म्हणून ती मराठी भाषेत आणली. परंतु मराठी भाषेतच आणली असं नाही की अधिक रसाळ शब्दांमध्ये अधिक दृष्टांत घेऊन अधिक सुलभ पद्धतीने आपल्याला समजावी अशा प्रकारे की मराठी भाषेमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं, माऊलींनी केलं. माऊली एका ठिकाणी म्हणतात की माझा मराठाची बोल कौतुके परी अमृत तेनी पैजाची जंके ऐसे अक्षरे मी रसिके मिळवी. म्हणजे काय की मी अशी अक्षरे या ज्ञानेश्वरीमध्ये आणली आहेत की जी समूळ प्रेक्षकांना किंवा समूळ मराठीच्यांना लोभावतीलच, परंतु अमृतापेक्षाही ती गोड आहेत, मधुर आहेत आणि जी समजतील, उमगतील प्रत्येकाला. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेचं रूपांतर जी की संस्कृत मध्ये होती त्याचं रूपांतर मराठीमध्ये केलं. या ठिकाणी माऊली म्हणतात की तया वहालिया गतिमंता हात पोहतो मी पण सुता शस्त्रधारा समजता माही श्रीराम तो. या ठिकाणी शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये जो श्रीराम आहे ते मी आहे. म्हणजे काय की शस्त्र आतापर्यंत क्षत्रिय कोण कोण आहेत की ज्यांनी शस्त्र धारण केलेलं आहे, जे की धनुष्यबाण आहेत, ते धनुष्यबाण धारण करणाऱ्यांपैकी श्रीराम जे आहेत ती मी आहे. अशा प्रकारे असं माऊली म्हणतात की जे भगवंतांनी म्हणालेलं आहे. श्रीरामांची ख्याती कोणाला माहित नाही हो. समूळ विश्वावरती ज्या राक्षसांनी आपलं आधिपत्य गाजवलं अशा राक्षसांचा वध करणारे म्हणजे श्रीराम आहेत. म्हणजेच काय की ईश्वराचा एक अंश की जो आपल्याला बघाव्यास मिळतो की जो अधर्मावरती नाश करायला येणार आहे ते म्हणजे श्रीराम आहे. भगवंत आपल्या भगवद्गीतेमध्ये म्हणतातच की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे. म्हणजे काय की जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होईल, जेव्हा जेव्हा साधूंवरती आक्रमण केली जातील, जेव्हा जेव्हा सज्जनांना त्रास केला जाईल, तेव्हा मी अवतार घेईन, तेव्हा मी अवतरीन, माझा अंश त्या ठिकाणी येईल आणि त्या समूळ दुष्टांचा नाश करेल. मग या ठिकाणी भगवंतांनी जेव्हा रावण हा समूळ त्रैलोक्यामध्ये त्याचं जे आहे आधिपत्य गाजवत होता, सर्वांना त्रास देत होता, सर्वांवरती एक प्रकारे भीती घालत होता, त्या रावणाचा नाश करण्यासाठी महाविष्णूंनी राम अवतार धारण केला आणि ते त्या ठिकाणी अवतरले अयोध्येच्या ठिकाणी. अशा प्रकारचे शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम हे भगवंत आहेत. अशा ठिकाणी असे भगवंत या ठिकाणी म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला माऊली एक असं सांगतात की भगवंत जेव्हा येतात
तेव्हा दुष्टांचा नाश करतात, म्हणजे दुष्टांसाठी ते काळ बनून येतात. परंतु आपण जर पाहिलं की संतत्व ही पदवी काय आहे, आपण जर पाहिलं तर हे समूळ संत जे आहेत, संत तुकारामांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत सर्व जे संत आहेत, त्या संतांनी कधीही कोणाचाही द्वेष किंवा कधी कोणावरती आघात केलेला नाही. ही संतत्व आणि देवत्वामधला हा फरक आहे. म्हणजे काय की देव जेव्हा अवतरले येतात तेव्हा काय म्हणतात की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. काय म्हणतात की दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि साधूजनांना सज्जनांना त्यापासून वाचवण्यासाठी मी येईन. म्हणजे दुष्टांसाठी काळ आहेत, दुष्टांसाठी या ठिकाणी एक वाईट भूमिका आहे, परंतु संतांची तशी भूमिका नाही. ते दुर्जनांसाठी तेवढेच आणि सज्जनांसाठी तेवढेच गरजेचे आहेत. किंवा दोघांच्याही आयुष्यामध्ये एक सुवर्ण पर्व घेऊन येणारे हे संत आहेत. माऊलींनी त्यांना एवढ्या खूप अशा प्रकारच्या वाईट परिस्थितीतून जावं लागलं म्हणून जगावरती कधी नाराज झाले का? कधी म्हणाले का मी ज्ञानेश्वरी माझी अशा लोकांसाठी का आपली ज्ञानेश्वरी आपण देऊ, कारण ह्या लोकांनी मला एवढा त्रास दिलेला आहे, ह्या लोकांनी आम्हाला जगण्यास सुद्धा दिलेलं नाहीये, परंतु का मी एवढे माझे सुवर्ण अक्षर मी यांना देऊ, असं नाही. ही संतत्वाची व्याख्यान आहे की संत म्हणजे एक तुम्ही सहनच करणे असं म्हणा, की जे कोणत्याही परिस्थितीत असताना सहन करतात. फक्त ही परिस्थिती किती वाईट असली तरी सुद्धा. माऊलींना एका ठिकाणी अशा खूप अशा आख्यायिका आहेत. एक आख्यायिका आपण एक दोन आख्यायिका आपण मी तुम्हाला सांगतो की माऊलींना त्यांच्या आयुष्यामध्ये जी मधुगिरी आहे ती मधुगिरी सुद्धा कुणी दिली नाही. माऊली हे रडायचे. माऊली रडायचे कारण ते स्वतःसाठी कधी रडले नाही, तर ते त्यांच्या लहान भावंडासाठी रडले. माऊलींना स्वतःच्या पोटाची पर्वा नव्हती, तर त्या लहान भावांच्या पोटाची पर्वा होती की त्यांना मधुगिरी मिळावे आणि ते खावे. एवढं असून सुद्धा माऊलींनी कशाचाही न विचार करता आपल्या जीवनाचं जे कार्य आहे ते कार्य उदयास संपन्नतेस नेलं. जे कार्य होतं ते ज्ञानेश्वरी लिहिण्याचं. आणि अशी अनेक संकट माऊलींवरती आली. एक तरी ज्या प्रकारे माऊलींच्या आयुष्याचा थोडा उलगडासा करावा असं मला या ठिकाणी वाटायला लागलंय की ज्यावेळी माऊली हे हळूहळू मोठे होऊ लागले त्यावेळेस विठ्ठलपंतांना म्हणजे त्यांच्या वडिलांना आणि आईला असं वाटायला लागलं की आता आपल्या मुलांना या समाजाने स्वीकारलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण सर्वांना म्हणजे त्या परिवाराला पूर्णपणे त्या ठिकाणी आळंदीच्या लोकांनी त्या ठिकाणी वाळीत टाकलं होतं. म्हणजे त्यांना यांचा अंगीकार कोणी सुद्धा केला नव्हता, त्यांना लांब ठेवण्यात आलं होतं. मग काय याच्यावरती पोरगा काय काढायचा म्हणून त्यांनी एका विद्यापीठ त्या ठिकाणी त्या वरिष्ठांकडे जाऊन माऊलींच्या आई वडिलांनी त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला समाजात स्थान काहीतरी मिळावं यासाठी. परंतु त्याच्यावरती तोडगा म्हणून त्याच्यावरती उपाय म्हणून त्या ठिकाणी वरिष्ठांनी सांगितलं की तुम्ही जर देहांत प्रायश्चित घेतलं तर आम्ही ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा त्यांची भावंड असतील तुमच्या मुलांना या ठिकाणी समाजात घेऊ. मग असं झाल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी असं ठरवलं की आपण देहांत प्रायश्चित घेऊया, म्हणजे आपली मुलं त्या समाजात एक स्थान निर्माण करतील, समाज त्यांना अंगीकारेल. आपल्याला सुख जरी नसेल तरी ते आपल्या मुलांना तरी सुख मिळेल. म्हणून त्यांनी देहांत प्रायश्चित करण्याचा प्रयत्न केला किंवा देहांत प्रायश्चित घेतलं. मग आणि ते करत असताना त्यांनी एक पत्र लिहून ठेवलं होतं ज्ञानेश्वर महाराजांसाठी किंवा त्या सर्व भावंडांसाठी. मग आम्ही असं करणार आहोत की आम्ही देहांत प्रायश्चित घेणार आहोत, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला समाज अंगीकारेल, तुम्हाला समाज स्वीकारेल,
म्हणून असं झालं. त्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं, परंतु काही दिवसानंतर त्या देहांत प्रायश्चित घेऊन सुद्धा समाजाने ज्ञानेश्वर महाराजांना किंवा त्यांच्या भावंडांना सर्वांना स्वीकारलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका त्या ठिकाणी होती. कारण एवढं मोठं बलिदान देऊन सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना न्याय मिळाला नाही. याच्यापेक्षा अजून कुठलं दुःख आहे? मग असं दुःख घेऊन ज्ञानेश्वर महाराज हे पैठणला गेल्यानंतर, त्या ठिकाणी गेल्यानंतर तो अभिप्राय त्या पैठणमध्ये मांडला की आम्हाला तुम्ही समाजामध्ये घ्या किंवा आमचं जे आम्हाला शुद्धीपत्रक द्या, ज्यामुळे आम्हाला समाज अंगीकारेल, समाज आमचा स्वीकार करेल. मग त्या ठिकाणी त्यांना खूप मोठमोठे दृष्टांत देऊन, रेड्याच्या मुखातून वेद बोलवून ज्ञानेश्वर महाराजांनी एक त्यांची प्रचिती घडवून आणली की आम्ही असं करू शकतो, की आम्ही योग्य प्रकारे आमचं जर स्थान असं आहे, आम्ही संतत्वाची भावना याच्यासाठी घेतली आहे की आमच्यामध्ये ती योग्यता आहे आणि आम्हाला तुम्ही अंगीकारा, आम्हाला समाजात एक स्थान द्या. अशा प्रकारे माऊलींनी मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी माऊलींना समाजाने स्वीकारलं. परंतु याच्या पाठीमागे अजून एक माऊलींचा खूप मोठेपणा आपल्याला दिसून येतो की चमत्कार करावा आणि नमस्कार करावा. चमत्कार केला तर नमस्कार करतील, असं आहे का? तर असं नाहीये. माऊलींनी चमत्कार कशासाठी, याच्यासाठी नाही केला की लोकांनी त्यांना नमस्कार करावा. फक्त जे काही स्थान आहे, जे काही ज्या प्रकारे समाजाने त्यांना धुतकारलंय, समाजाने त्यांना स्वीकारलं नाहीये, तो समाज त्यांना अंगीकारेल याच्यासाठी माऊलींनी फक्त तो एक त्या ठिकाणी दृष्टांत दिला की त्यांनी काय केलं की रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. पुढे खूप काही त्यांनी अशा प्रकारचे त्यांनी मंत्र दाखवले किंवा अशा प्रकारचे त्यांनी दृष्टांत दिले ज्यामुळे त्यांना लोक समजायला लागले की हे मोठे योगी आहेत. अशा खूप मोठमोठ्या आख्यायिका आपल्याला पाहायला मिळते. आता माऊलींच्या जीवनपटातून आपण बाहेर येऊन या ठिकाणी श्रीराम प्रभू यांच्या जीवनपटामध्ये आपण जाऊया. ही माऊली ही महाविष्णूंचा एक 7वा अवतार, जो अवतार आहे श्रीराम. श्रीराम अवतारामध्ये अशी खूप कार्य ही श्रीरामाने केली की ज्यामुळे धर्माला जी ग्लानी आली होती त्यातून हे जग बाहेर आलं. त्या ठिकाणी थोड्या ओव्या हा माऊलीने केलेल्या आहेत, त्या ओव्या आपण या ठिकाणी बघूया. या वाहलिया गती म्हणता आत पोणतो मी पंडुसुता, शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तुम्ही, घेणे साखळले धर्माचे कैवारे, आपण पया दृश्य करून दुसरे, जय लक्ष्मी एक मोरे केली त्रेती, पाठी उभे टाकुनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची शिळाळी, गगनी उदो म्हणतया स्तबळी दिदली भूता, जेने देवाचा माणू घेऊसिला, धर्मासी जीर्णोद्धार केला, सूर्यवंशी उदेला सूर्य चोका, तो हाती परिचिते आणतू, रामचंद्र मी जानकी कांतू, मकर मी पुच्छवंतू जळचरान माझी. ह्या त्या ओव्या आहेत की कशा प्रकारे रामचंद्र प्रभूंनी आपल्या आयुष्यामध्ये रावणाचा वध केलेला आहे. अत्यंत बलवान, अत्यंत विद्वान आणि शिवभक्तांमध्ये थोर अशा प्रकारचा रावण होता. परंतु त्याने एकच काम असं केलं की ज्यामुळे त्याच्या मृत्यूला ते कारणीभूत ठरलं. एवढा विद्वान असून सुद्धा, एवढा शिवभक्त असून सुद्धा कपटी असल्यामुळे त्याने तो मारला गेला. त्याने एकच काम असं केलं की भगवंताच्या पत्नीस त्याने हरण केलं. त्याच वेळी त्याची गणना ही मृत्यू असणाऱ्या व्यक्तींमध्ये झाली. कारण भगवंताच्या रागाला जो सामोर गेलाय त्याचा आजपर्यंत वधच झाला. कारण
भगवंताच्या कोणत्याही बाबतीमध्ये हस्तक्षेप करणे अतिशय चुकीचं आहे. रामचंद्र प्रभू हे जेव्हा राजे होणार होते, जेव्हा रामचंद्र प्रभूंना राज्य मिळणार होतं, त्याच्या रात्रीच एक त्यांच्या आईसाहेबांनी त्यांच्या आईंनी त्यांच्या आई कोण कैकेयी मातांनी असं सांगितलं की रामचंद्रांना उद्या रामचंद्रांचा अभिषेक करण्याऐवजी उद्या रामचंद्रांना या ठिकाणी वनवासाला पाठवावं आणि त्यांचा जो मुलगा आहे भरताला गादीवरती बसवावं. म्हणजे असं केल्यामुळे काय होईल की त्यांच्या मुलाला राज्य मिळेल जो की त्यांचा स्वतःचा मुलगा आहे, आणि कौशल्य मातेचा जो राम आहे त्याला वनवास द्यावा, तो त्या ठिकाणी ते नसावे ज्यामुळे भरताला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मग असं ज्यानंतर ठरलं, मग पुढे काय झालं की रामचंद्रांनी कोणत्याही प्रकारे आईचा राग न बाळगता, वडिलांचा राग मनात न बाळगता या ठिकाणी वनात जायची तयारी केली. आणि सीता मातेस नको नको म्हणत असताना त्या म्हणाल्या की मी येणार आहे असं म्हणत असताना त्या स्वतः आल्या आणि लक्ष्मण हेही आले. असं करून तिघ जण ते वनामध्ये निघाले. परंतु वनामध्ये जात असताना कौशल्य माता यांचं काय झालं की त्यांना अश्रू अनावर झाले. रामचंद्र तू चालला आहेस. मग रामचंद्राच्या मनामध्ये काय भावना होती हो? रामचंद्र प्रभू काय म्हणाले की आई तू का रडतेस? आई मला माझ्या वडिलांनी काही वाईट केलं नाही माझ्यासोबत. भरताला हे अयोध्येचं राज्य दिलंय आणि मला हे जंगलाचं राज्य दिलंय. म्हणजे अशा प्रकारची भूमिका ही रामचंद्र प्रभूंच्या मनामध्ये होती. आज आपल्याला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे रामचंद्र प्रभू असं आपल्याला यातून पाहायला मिळेल. रामचंद्र प्रभू हे वनात निघाले त्यावेळेस काही चालत गेले. त्या ठिकाणी चालत गेल्यानंतर काही काळानंतर ते चालत गेल्यानंतर त्या ठिकाणी पंचवटीत जाऊन पोहोचले. मग पंचवटी कुठं आहे तर नाशिक मध्ये त्या ठिकाणी पोहोचले. दंडकारण्याच्या आसपास दंडकारण्यामध्ये तिथं पोहोचल्यानंतर रामचंद्र प्रभूंना असं वाटलं की आपण इथे काही काळ राहावं, म्हणून त्या ठिकाणी पर्णकुटी बांधली. ते तिथे राहू लागले. परंतु त्यांचा भाऊ जो होता लक्ष्मण, त्याचं काय असायचं की तो पूर्णपणे त्या ठिकाणी त्यानं ब्रह्मचर्याचं पालन तर केलंच होतं, परंतु त्याने कोणत्याही प्रकारची फळे वगैरे खाल्ली नव्हती. 14 वर्ष त्याने पूर्णपणे कोणत्याही प्रकारचे फळ न खाता ते राहिले होते. कारण पुढे खूप मोठं कार्य जे आहे ते त्यांच्याद्वारे करायचं होतं. असं करत असताना ते फळे वगैरे आणून द्यायचे, परंतु ते रामचंद्रांना आणि सीतामातोश्रींना स्वतः काही खात नव्हते. आणि ते संध्याकाळी रामचंद्र प्रभू आणि सीतामातोश्रींची या ठिकाणी रक्षण करत बसायचे, म्हणजे झोपतही नव्हते. अशा प्रकारचे हे एक व्रत होतं की ज्या व्रतातून त्यांना खूप मोठं कार्य पुढे करायचं होतं. असं चालत असताना त्यावेळेस एक सुपर्णखा आणि सुपर्णखा म्हणजे रावणाची बहीण आणि त्यांची त्या ठिकाणी भांडण झालं. मग ते भांडण झाल्यानंतर ते भांडण परत रावणापर्यंत गेलं आणि रावणाने एक असा व्ह्यू आखला की ज्यामध्ये आपण काहीतरी सीतेचा हरण करावं आणि किंवा रामचंद्र प्रभूंना संपवावं, अशा प्रकारचं त्याचं एक मत होतं. त्यानं असंच एक व्ह्यू आखलं. मग काय केलं त्यानं की त्याच्याबरोबर काही राक्षस घेतली. त्याचा एक राक्षस म्हणजे मारीच. त्यानं काय केलं की एक सुवर्ण मृग किंवा सुवर्ण हरिण अशा प्रकारचं रूप धारण केलं आणि ते सुवर्ण मृग हे रामचंद्र प्रभू आणि सीता मातोश्री एकत्र बसल्यानंतर पुढे आलं.
मग सीतामातृषींच्या मनामध्ये एक संकल्पना आली की या सुवर्ण मृगाच्या कातड्याची चोळी जी आहे त्या आपल्या अंगात असतात असं म्हणाल्यानंतर त्या रामचंद्र प्रभूंना ही आपली इच्छा सांगितली. मग रामचंद्र प्रभूंनी तातडीनं त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी त्या सुवर्ण मृगाच्या जाऊन पाठलाग करू लागले. इकडे लक्ष्मण रेषा ओढली. म्हणजे ही कथा तुम्हाला माहिती असेल. मग अशा प्रकारे तिथून त्या कपटी रावणाने सीतामातृषींचं हरण केलं. रामचंद्र प्रभू हे अतिशय दुःखी झाले. हे छळ करून रावणाने आपल्यासोबत छळ करून आपल्या पत्नीला इथून कपटाने पळवून नेलंय असं जेव्हा प्रभूंना कळालं तेव्हा प्रभूंना खूप दुःख झालं आणि प्रभू सीतामातृषींच्या शोधामध्ये निघाले. ते शोधत ऋषिमुख पर्वतापर्यंत पोहोचले. त्या ठिकाणी बाली सुग्रीव हे ह्या बंधूंची भेट झाली. ह्या बाली ह्या नावाच्या वानराची भेट झाली आणि त्याच्यासोबत असणाऱ्या सर्व त्याच्या सवंगड्यांची भेट झाली. मग त्या ठिकाणी त्या सुग्रीवाची भेट झाली आणि त्या ठिकाणी बालीला युद्धात मारलं रामचंद्रांनी. आणि असं करत असताना सुग्रीवाचा राज्याभिषेक करून दिला आणि सुग्रीवाला ते राज्य दिलं. मग पुढं रामचंद्र प्रभूंनी सर्व वानरांच्या सोबत राहून वानरांची मदत घेऊन ते पुढं सीतामातृषींच्या शोधात निघाले. मग सीतामातृषींच्या शोधात निघाल्यानंतर हनुमंताला ह्या सीतामातृषी लंकेत आहेत हे कळालं. त्याच्या आधी असं होत असताना ते समुद्राच्या अलीकडे असताना त्या ठिकाणी समुद्राच्या अलीकडे असताना त्यांच्यामध्ये ज्या काही त्यांच्यामध्ये शक्त्या नव्हत्या त्या शक्त्या जागृत त्यांनी स्वतः केल्या. कारण मारुतीराया विसरले होते. मारुतीराया म्हणजे कोण? हे म्हणजे एका वेळी ज्यावेळी रामचंद्र प्रभूंच्या वेळेस जन्म झाला त्याच्याच आसपासचा त्यांचाही जन्म आहे. म्हणजे ते रामचंद्र प्रभूंच्या जन्माच्या जवळचेच आहेत. म्हणजे रामचंद्राचे खूप मोठे तसे भक्तच आहेत. तसं तर सर्व अवतार कार्य हे या पृथ्वीला ज्यावेळी अधर्मातून मुक्तता करण्यासाठी करायचं होतं त्यामुळे सर्व शिव भगवंतांनी हनुमंताचा अवतार घेतला आणि विष्णू परमात्म्यानं हा रामचंद्रांचा अवतार घेतला. अशा प्रकारचा त्यांचा अवतार लिहिलाय. मग ते लंकेमध्ये गेले. लंकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी सीतामातृषींना ती रामचंद्र प्रभूंची अंगठी दिली. सीतामातृषींनी त्यांचा एक चुडा जो आहे तो चुडा काढून हनुमंताच्या हातामध्ये दिला आणि रामचंद्रांना ही ओळख द्या म्हणून सांगितलं. जाताना हनुमंत प्रभूंनी सर्व लंका दहन केलं आणि मग ते पुन्हा श्रीरामचंद्रांकडे गेले. श्रीरामचंद्रांकडे जाऊन त्यांनी लंकेमध्ये सीतामातृश्री आहेत आणि त्यांना आतुरता आहे. तो कपटी रावण त्याच्यावरती अत्याचार करण्यास बसलेला आहे असं सांगितलं आणि पुन्हा सर्व सैन्यानिशी रामचंद्र हे लंकेच्या दिशेने निघाले आणि त्या ठिकाणी जात असताना त्यांनी समुद्रावरती एक दगडांचा समूळ असा पूल उभा केला की ज्यामुळे सर्व सैन्य वानर सैन्य हे पूर्णपणे लंकेच्या पलीकडे जाऊ शकेल. एका ठिकाणी अशी आख्यायिका आलेली आहे किंवा असा एक उल्लेख आलेला आहे की रामचंद्रांनी फक्त वानरच लंकेत का नेले हो? तर त्यामध्ये असं आहे की रामचंद्र प्रभू म्हणतात की मी जर मानव नेले असते तर लंकाही समोर सोन्याचे आहे तर सर्व मानवांना त्या सोन्याच्या लंकेचं वेध लागलं असतं आणि सर्व तिकडेच पडले असते आणि माझ्यासोबत युद्धाला कोणच थांबलं असतं म्हणून मी सर्व वानर नेले असेलही. अशा प्रकारे रामचंद्र हे युद्धासाठी सज्ज झाले आणि समूळ लंकेला त्यांनी बेडा घातला आणि
युद्धाच्या आदल्या दिवशी रामचंद्रांनी अजून एक घोषणा केली. अजून ते म्हणाले, अजून तरी एकदा रावण हा युद्धासाठी शांत होतोय का ते पाहूया आपण. तो जर तरी आता जरी म्हणला की युद्ध नको आहे, आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहेत, सीता माता जी आहे त्या मी परत करतो असं म्हणा, तरी युद्ध थांबूया. म्हणजे हे आहे धैर्य, हे आहे एका अशा व्यक्तिमत्वाची, एक असं व्यक्तिमत्व आहे की जे फक्त रामचंद्रच त्या व्यक्तिमत्वामध्ये आपलं योगदान देऊ शकतात. अशा प्रकारचं रामचंद्रांचं व्यक्तिमत्व आहे, अतिशय धैर्यशील. अशा प्रकारे अंगदाला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, परंतु शांतीदूत म्हणून. आणि तरी सुद्धा रावणाने त्याचा धुतकारलं, रावणाने त्या अंगदाला धुतकारलं आणि मी कोणत्याही प्रकारची म्हणजे मी कोणत्याही प्रकारचं युद्ध टाळणार नाही आणि मी युद्ध करायला सज्ज आहे म्हणून तो युद्ध करू लागला. आणि मोठ्या प्रमाणात त्याने सैन्य घेऊन ह्या पूर्णपणे वानर सेनेवरती तुटून पडला. असं करत असताना त्याचं सर्व सैन्य पूर्णपणे नष्ट होत गेलं. त्याचा जो पुत्र आहे, त्या पुत्राचं नाव मेघनाथ, त्यानं यज्ञ करून हे पूर्णपणे यज्ञ करून एक असं स्थान निर्माण केलं की ज्या स्थानावरती तो पोहोचला आणि त्या स्थानावरती त्यानं कितीतरी, आणि त्या स्थानावरती पोहोचून त्यानं इंद्रालाही हरवलं म्हणून त्याचं नाव इंद्रजित पडलं. अशा प्रकारचा त्याचा मुलगा इंद्रजित. त्याच्या मरणाच्या फक्त 2 अटी होत्या की जो कोणी 14 वर्ष ज्यानं कोणी अन्न पाणी ग्रहण केलं नसेल आणि ज्यानं कोणी रात्री झोपलं नसेल आणि ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल, तोच फक्त त्याच्याच व्यक्तीच्या हातद्वारे त्याचं मरण होऊ शकतं. आणि अशा प्रकारचा व्यक्ती रामचंद्राकडे एकच होता, तो म्हणजे लक्ष्मण. आणि या दोघांच्या युद्धामध्ये लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला. असं करत असताना त्याने परत कुंभकर्ण हा झोपला होता आणि त्याने त्यालाही जाग केलं, परंतु रामचंद्राने त्याचाही वध केला. शेवटी हा स्वतः रावण आला युद्धाला. त्याने समूळ त्रैलोक्यात ज्याने आपलं आधिपत्य निर्माण केलं, समोर देवतांना बंदी घालून आपल्या बंदिगानात ठेवलं, अशा प्रकारचा रावण हा युद्धासाठी सज्ज झाला. परंतु रामचंद्र तरी काय, आता मागाशी म्हणाल्याप्रमाणे रामचंद्रांचं काय की जेने सापडलेल्या धर्माचे कैवारे आपण पाया धनुष्य करून दुसरे विजयलक्ष्मी एक मोहरे केले रेती, जेने देवांचा माणूस घेऊन असला धर्माचे जीर्णोद्धार केला, सूर्यवंश उदेला सूर्य जोका. अशा प्रकारचे रामचंद्र आहेत जे की सूर्यवंशात ज्यांनी जन्म घेतलेला आहे. अशा प्रकारचं रामचंद्राचं व्यक्तिमत्व आहे. आणि हे रामचंद्राचं व्यक्तिमत्व अजित आहे, अमर आहे. या रामचंद्रांना हरवणं म्हणजे कोणाच्याही हातचं नाहीये, असा व्यक्तीच नाही की जो रामचंद्रांना हरवू शकेल. आणि घनघोर अशा प्रकारचं युद्ध सुरू झालं. रामचंद्रांनी मोठ्या उन्मेदीनं रावणाचा पराजय करण्याचा प्रयत्न केला. त्याचं मस्तक या ठिकाणी उडवलं, परंतु त्याचा 10 वेळा त्याचं मस्तक जरी उडवलं असलं तरी 10 वेळा त्याचं मस्तक घेऊन पुन्हा बसायचं, कारण तो दशानन होता. परंतु असं करत असताना त्याच्या भावाने म्हणजे विभीषणाने येऊन सांगितलं की रामचंद्र प्रभू, त्याच्या नाभीमध्ये त्याचा अमृत कलश आहे, त्याला तुम्ही बाण मारा. मग असं म्हणाल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी त्याच्या नाभीमध्ये बाण मारला आणि त्या रावणाचा नाश केला. असं झाल्याच सर्व देवलोकात ती बातमी पसरली आणि सर्व देवतांनी फुलं ही रामचंद्रावरती टाकली. अशा प्रकारे धर्माची जेव्हा ग्लानी येईल, धर्मावरती जेव्हा संकट येईल, तेव्हा रामचंद्र प्रभू येत असतील, तेव्हा भगवंत अवतार घेत असतील. धर्म किती बुडालेला असेल, परंतु ही एक उमेद ठेवून राहावा की धर्म हा पुन्हा येईल, पुन्हा एक अंश येईल की जो अंश आपल्या धर्मावर आपल्याला त्या अधर्माच्या संकटातून काढून टाकील. कारण विष्णू परमात्मा असा व्यक्ती असे आहेत, कारण त्यांनी स्वतः म्हणाले
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशकाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा प्रकारे असं भगवंताचं व्यक्तिमत्व आहे. अशा प्रकारे असे स्वतः भगवंत म्हणतात. म्हणून भगवंतावरती पूर्ण विश्वास ठेवा. चिंतन जे आहे भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि भगवंताच्या आयुष्यातील जे काही संदर्भ आहेत ते आपल्या आयुष्यात कसे प्रकारे येतील, आपलं आयुष्य ज्यामुळे आपलं आयुष्य सुवर्ण होईल, ज्या प्रकारे आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी येईल, अशा आज या ठिकाणी आपल्याला या ओवीतून माझं सांगणं आहे. आज ज्ञानेश्वरीची जी ओवी होती त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीतलं जे काही आहे ते मी सांगितलेलं आहे. आता आपण इथपर्यंत येऊन थांबूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका